पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या संपर्कात आहेत। सूरज, साळवींचा पक्षप्रवेश होतोय, सध्याचे काय अपडेट्स? खूप मोठा धक्का म्हणावा लागेल उद्धव ठाकरे यांना, कारण कोकणातून एकच करून जे आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आता राजन साळवी यांचा थोड्याच वेळात ठाण्यातील टेंबेनाक्यातील आनंद आश्रमामध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यामुळे कोकणातील सर्व जे कार्यकर्ते आहेत ते या आनंद आश्रमात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जो पक्षप्रवेश सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडत आहे। तर माजी खासदार राहुल शेवाळे, मंत्री उदय सामंत तसेच आमदार किरण सामंत हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कारण थोड्या वेळापूर्वी किरण सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यामुळे किरण सामंत नाराज आहेत चर्चा रंगल्या होत्या। मात्र आता उदय सामंत यांनी बोलताना, माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे की कोणतीही नाराजी नाही, ती खालची भेट होती। मात्र काल ती बैठक झाली आमच्या चौघांची, त्या बैठकीमध्ये सर्व काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि आम्ही एकत्रच एकमताने जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत, एकमताने काम करणार आहोत। त्यामुळे कोणतेही मतभेद जे आहेत ते आमच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आम्ही पुन्हा गोविंदाने इथून पुढे काम करणार आहोत। त्यामुळे आता थोड्याच वेळात राजन साळवी यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी पार होणार आहे आणि 2 दिवसानंतर राजन साळवी जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात जातील आणि थोड्या दिवसानंतर एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सभा देखील होण्याची शक्यता आहे। तेव्हा एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि आता थोड्याच वेळात राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होत आहे। उद्धव ठाकरेंना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे, कारण ऑपरेशन टायगर ही खूप ऍक्टिव्ह झालेली आहे आणि अजून देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे अशीची एक मेसेज आहे तो उदय सामंत यांनी माध्यमांना दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता उद्धव ठाकरेंसोबत अजून कोण जाणार असेल, अनेक खासदार देखील शिंदेच्या संपर्कात आहे, शिवसेनेच्या संपर्कात आहे। त्यामुळे आता अजून किती गळती ही उद्धव ठाकरेंच्या गटाला लागणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे। थोड्या वेळात आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपस्थित हा जो पक्षप्रवेश सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी जे कोकणातले सर्व कार्यकर्ते आहेत ते ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। सूरज, नेमकं काय कारण साळवींनी सांगितलं, काय नेमकं कारण होतं? भाजपत प्रवेश करणार होते साळवी, मात्र आता शिंदे गटात प्रवेश करतायत। पाहायला गेलं तर जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये कुठेतरी माझा पराजय जो आहे तो फक्त आणि फक्त विनायक राऊत यांच्यामुळे झालेला आहे। माझ्या पराजयाला जे आहे ते विनायक राऊत जबाबदार आहेत की वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असून देखील उद्धव ठाकरेंनी माझ्या एकाही प्रश्नाची दखल घेतली नाही, एकाही तक्रारीची दखल घेतली नाही आणि त्यामुळे मी काही दिवस शांत होतो, कारण उद्धव ठाकरे माझ्या तक्रारीची दखल घेतली असा मला विश्वास होता, अशी माझी अपेक्षा होती। मात्र माझी अपेक्षा भंग झाली आणि त्यामुळे मला पक्षामध्ये अनेकांनी त्रास दिला। अनेक पदाधिकारी असतील, माजी खासदार विनायक राऊत असतील यांनी निवडणुकीच्या काळामध्ये माझ्या विरोधात काम केलं आणि त्यामुळे कुठेतरी माझा पराजय झाला। आई जी निवडणुकी कंठ जी आहे ती राजन साळवी मगाशी बोलून दाखवली होती आणि त्यामुळे काही दिवस थांबल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माझी अपेक्षा भंग केल्यानंतर आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र माझ्या एवढ्या मोठ्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंनी माझी दखल घेतली नाही आणि त्यामुळे कुठेतरी नाराज होऊन राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याआधी ते भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार हे प्रश्न उभे राहिले होते, मात्र आज ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। कारण त्यांनी असं देखील माझ्याशी सांगितलं होतं की माझ्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी, माझ्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी मला कोणती तरी एक भूमिका घेणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ही आज भूमिका घेतली आहे। जेव्हा शिवसेनेमध्ये उठाव झाला होता तेव्हा देखील मला विचारण्यात आलं होतं, मात्र मी तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत राहावं ही माझी भूमिका होती। पण आता माझ्या जिल्ह्याला न्याय हवा आहे, तसंच माझ्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळायला हवा, त्यामुळे माझ्या मतदारसंघाला न्याय मिळायला हवा। या सर्व गोष्टींसाठी आणि तसेच माझ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही। माझ्या पराजयाचं कारण होतं ते विनायक राऊत त्यांना कोणीही एकनाथ शिंदे असतील त्यांनी या आधी देखील माझ्याशी त्यांनी चर्चा केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि त्याचमुळे हे ते मुख्य कारण आहे आणि त्यामुळे आज जो हा पक्षप्रवेश आहे तो या ठिकाणी होत आहे। नक्कीच सूरज, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, साळवींचा पक्षप्रवेश होतोय, शिंदे सामंत बंधू आणि साळवींची चर्चा देखील झाली आहे। साळवींच्या पक्षप्रवेशाआधी आनंद आश्रमात चर्चा होताना पाहायला मिळतीये। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज यांच्याकडे। सूरज, काय नेमकी चर्चा होतीये आता? का चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत? पक्षप्रवेश कधी होणार आहे नक्की?
या ठिकाणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे असतील, राजन साळवे असतील किंवा मग किरण सामंत असतील, हे एकाच गाडीतून आनंद आश्रममध्ये आले. त्याआधी उदय सामंत देखील आले होते. त्यांनी माध्यमांशी सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. तर कोणतीही किरण सामंत यांची नाराजी नाही आहे, कारण राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर किरण सामंत कुठेतरी नाराज आहेत, कारण राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झाला, त्यामुळे किरण सामंत कुठेतरी नाराज होतील अशा चर्चा लागल्या होत्या. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्या चर्चेला अधिक उधाण आलं. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या गोष्टीवरती पडदा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतरच कुठेतरी किरण सामंत असतील, राजन साळवे असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे जे आहेत ते एकाच गाडीतून आनंद आश्रममध्ये आले आणि आता ते आनंद आश्रमाच्या आतमध्ये आहेत. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला ते अभिवादन करत आहेत आणि त्यानंतर अभिवादन करून झाल्यानंतर ते आता त्यांचा जो पक्षप्रवेश सोहळा आहे तो या ठिकाणी थोड्याच अवघ्या काही मिनिटात पार पडणार आहे. तत्पूर्वी जे आनंद दिघे यांची प्रतिमा जी आनंद आश्रमामध्ये आहे त्यांना ते सर्व चारही नेते जे आहेत ते अभिवादन करत आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये काही चर्चा होत आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील. नक्कीच, त्यामुळे अगदी थोड्याच वेळात साळवींचा पक्षप्रवेश होताना पाहायला मिळेल. सूरज, पुन्हा एकदा तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊ.